नमस्कार सर्वांना. डी-एन-एमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या द हिंदू आणि लोकसत्ता या 2 न्यूज पेपरमधले इम्पोर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे त्या पेपरसोबत त्याला लिंक आपण कसं करू शकतो आणि एक्झामला जे करंट अफेअर्समध्ये किंवा स्टॅटिक पार्टमध्ये क्वेश्चन्स असतात त्याच्यासोबत कसं त्याला रिलेट करू शकतो, ती एक आयडिया आपल्याला या सगळ्या सेशन्समधून समजून घ्यायची आहे. पहिला मुद्दा आहे तो आहे क्रिटिकल मिनरल्सचा. आजच्या द हिंदूमध्ये क्रिटिकल मिनरल्सला घेऊन एक न्यूज आलेली आहे. आता याला जिओग्राफीमध्ये का टाकलेलं आहे तर रिसोर्सेस, संसाधनं किंवा मिनरल्स, खनिजे ज्याला आपण म्हणतो, तो बेसिकली जिओग्राफीचा पार्ट आहे. बट स्पेसिफिकली या क्रिटिकल मिनरल्सला आणखी आपण कुठं रिलेट करू शकतो तर इकॉनॉमी सोबत पण रिलेट करू शकतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सोबत रिलेट करू शकतो. ठीक आहे, तर त्या दोन्ही गोष्टी एक्झॅक्टली समजून घ्या. मुद्दा काय आहे? ऑटोपार्ट इंडस्ट्री 6 नॅशनल स्ट्रॅटेजी ऑन क्रिटिकल मिनरल्स, ठीक आहे, किंवा मटेरियल्स. भारतामधली ऑटोपार्ट इंडस्ट्री जी आहे त्यांनी एक विनंती केलेली आहे सरकारला की नॅशनल स्ट्रॅटेजी पाहिजे, एक राष्ट्रीय पातळीवरची एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, रणनीती असायला पाहिजे क्रिटिकल मटेरियल्सला घेऊन. का? तर त्याचं रिझन आहे भारतामध्ये असे रेअर अर्थ जे मटेरियल्स आहेत किंवा रेअर अर्थ ज्याला इलेमेंट्स म्हटलं जातं, तर ते कमी आहेत. त्याचे साठे कमी आहेत, त्याचे रिझर्व्स कमी आहेत. मग भारताला इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतं, विशेषतः चीन सारखा देश, यासारख्या देशांवरती अवलंबून राहावं लागतं. ही महत्वाची खनिजे, क्रिटिकल मिनरल्स म्हणजे महत्वाची खनिजे, त्याला आपण सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो. ही महत्वाची खनिजे भारतात त्याचे साठे भरपूर सापडत नाहीत, म्हणून ती भारताला बाहेरून आयात करावी लागतात. मग त्याचा परिणाम काय होतो एक्झॅक्टली तर ऑटोपार्ट इंडस्ट्री किंवा मेजर इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री असतील, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील, यासारख्या इंडस्ट्रीमध्ये हे मिनरल्स, ही खनिजे खूप महत्वाची आहेत. हे मटेरियल्स खूप जास्त महत्वाचे आहेत आणि बाहेरून आयातीवरती डिपेंडन्सी असल्यामुळं मग याच्या प्रोडक्शन सेक्टरवरती पूर्ण त्याचा परिणाम होतोय. त्यामुळं त्याच्यासाठी एक राष्ट्रीय रणनीती असायला पाहिजे, एक नॅशनल स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, अशी विनंती त्यांच्या बाजूने करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मुद्दा हा समजून घ्या एक्झॅक्टली काय आहे. क्रिटिकल मिनरल्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतात. काही स्टुडंटची डिमांड आली होती की मराठीमध्ये पण कंटेंट टाका, तर तो मराठीमध्ये कंटेंट टाकणार आहे. बट एक फ्री ॲडवाईस घ्या माझ्याकडून की इंग्लिश नावाचा एक सेपरेट पेपर असणार आहे लँग्वेजचा आपल्याला नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, आणि इंग्लिश आपल्याला थोडी जमली पण पाहिजे, ग्लोबल लँग्वेज आहे कम्युनिकेशनसाठी वगैरे. मराठीमध्ये कंटेंट टाकेल मी एक्झामसाठी गरजेचं असलेला, परंतु इंग्लिशची भीती मनातून काढून टाका. ठीक आहे, फ्री ॲडवाईस आहे. क्रिटिकल मिनरल्स एक्झॅक्टली काय असतात तर असे मिनरल्स असतात जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि नॅशनल सिक्युरिटीसाठी महत्वाचे असतात, देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाचे असतात. बाकीचे जे मटेरियल्स असतात, बाकीचे जे खनिजे आहेत त्याच्यापेक्षा याचा इम्पॅक्ट, याचा परिणाम जास्त असतो इकॉनॉमीवरती. त्यामुळे त्याला क्रिटिकल मिनरल्स म्हटलं जातं. क्रिटिकल शब्द तुम्ही ऐकला असेल, क्रिटिकल सर्जरी आहे, क्रिटिकल टास्क आहे, असं म्हटलं जात असतं. आपण बोलता बोलता शब्द हा वापरतो. तर तसंच अशीच खनिजं, परंतु ती खूप महत्वाची आहेत, आवश्यक आहेत सध्या इकॉनॉमीसाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी. या क्रिटिकल मिनरल्सचा वापर एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये केला जातो तर टेलिकम्युनिकेशन सेक्टर आहे, इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे, एनर्जी आहे, डिफेन्स, ट्रान्सपोर्ट, एरोस्पेस, मेडिकल, ॲग्रिकल्चर यासारख्या इंडस्ट्रीजमध्ये हे क्रिटिकल मिनरल्स मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वापरले जात आहेत. आणि भारतात साठे नसल्यामुळं यांच्यासमोर अडचण निर्माण झालेली आहे. इथे एक जो तक्ता दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये आकडेवारी मेन्शन केलेली आहे. ही आकडेवारी कशाची आहे तर भारत जी काही क्रिटिकल मिनरल्स बाहेरच्या देशांकडून आयात करतो, भारताचं अवलंबितो, भारताची डिपेंडन्सी किती आहे ती इथं मेन्शन केलेली आहे. हे काही क्रिटिकल मिनरल्स इथं नमूद केलेले आहेत. लिथियम तर माहित असेल तुम्हाला, मोबाईलमध्ये बॅटरी लिथियम आयन बॅटरी असते. इलेक्ट्रिकल व्हेकल्स जे सध्या येत आहेत, लिथियम आयन बॅटरी आहे. तर लिथियम किती महत्वाचं आहे आपण समजू शकतो. मोबाईलच चालणार नाही या लिथियम शिवाय, लिथियमची बॅटरी असल्याशिवाय. मग या लिथियमचा आपली डिपेंडन्सी बाहेरच्या देशांवरती आहे. मग चिलीसारखा देश असेल, रशिया, चायना, आयर्लंड, बेल्जियम यासारख्या देशांकडून आपण 100% लिथियम आयात करतोय. डिपेंडन्सी आपली 100% आहे. आणि फक्त लिथियमच्याच बाबतीत नाही, तर एवढ्या सगळ्या क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीमध्ये, स्ट्रॉन्टियम पर्यंत एवढ्या सगळ्या मिनरल्सच्या बाबतीमध्ये, क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीमध्ये आपली 100% डिपेंडन्सी आहे. आपलं अवलंबित्व आहे इतर देशांवरती. त्यामुळं मग भारताच्या या इंडस्ट्रीजकडून ती भारताला विनंती केली जाते की स्वतःची काहीतरी रणनीती, एक स्ट्रॅटेजी त्या बाबतीतली असायला पाहिजे. त्यामुळे सांगितलं की याला, या सेक्टर्समुळे सांगितलं की याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो जीएस पेपर 3 आहे तिथं पण रिलेट करू शकतो. आणि रिसोर्सेस, संसाधनं, जिओग्राफी मधला टॉपिक आहे तर तिथं देखील त्याला आपण रिलेट करू शकतो. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. आणखी एक मुद्दा सांगतो याला लगेच रिलेट करून, की ज्यावेळी तुम्ही रिसोर्सेस मिनरल्स रीड करत असाल त्यावेळी रीड करा. आता स्पेसिफिकली युपीएससीने यावर्षी प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता, लगेच लिथियमला घेऊन, सिलिकॉनला घेऊन प्रश्न विचारला होता.
तर असा प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो लगेच. ठीक आहे, लिथियमचे साठे भारतात आढळतात का? नाहीत आढळत तर मग कोणत्या देशाकडून आपण आयात करतो? त्या अँगलने लगेच प्रिलिम्सला क्वेश्चन फ्रेम होतो. ठीक आहे, आणि मेन्सला कुठं प्रश्न फ्रेम होईल आता या नवीन पॅटर्नमध्ये? तर तिथं आपल्याला भारताला क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीमध्ये एक राष्ट्रीय रणनीती तयार करण्याची आखण्याची गरज आहे का? उदाहरणासह स्पष्ट करा, असा आपल्याला प्रश्न विचारतील जीएस पेपर 3 मध्ये. ठीक आहे, मग तिथं आपण हे आकडेवारी मेन्शन करू शकतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा क्रिटिकल मिनरल्स काय आहेत, ते कोणकोणत्या सेक्टर्समध्ये वापरले जातात, गरजेचे आहेत ते नमूद केलं. आणि मग भारताची डिपेंडन्सी, भारताचं अवलंबित्व या आकडेवारी सहित, इथं रेफरन्स इयर पण दिले ते पण मेन्शन करायचं, त्याच्यासहित आकडेवारी मेन्शन केली. आणि मग खाली या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला स्वतःची रणनीती असणं गरजेचं आहे, असं तिथं खाली मग त्याचं जस्टिफिकेशन द्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने प्री आणि मेन्सला डिव्हिजन समजून घ्या की कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. जीएस पेपर 2 शी संबंधित आलेले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे लोकसत्तामध्ये आजच्या न्यूज आहे फ्रंट पेजला, न्यायपालिकेमध्ये हस्तक्षेप नको असं मत मांडलेलं आहे सरन्यायाधीश भूषण गवई. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, मराठी व्यक्ती आहेत, जे सरन्यायाधीश झालेले आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहेत. कितवे आहेत? 52nd, 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारलेला आहे. 2 मुद्दे आहेत याच्यामध्ये आपल्यासाठी. एकतर पहिला प्रिलिम्ससाठीचा, ठीक आहे, सरन्यायाधीशांना घेऊन नियुक्ती झाली असेल तर प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो. आता तर महाराष्ट्रातले व्यक्ती सरन्यायाधीश झालेला आहेत, तर मग आपल्यासाठी हा महत्वाचा हाय प्रायोरिटीचा मुद्दा बनून जातो. ठीक आहे, मग या गोष्टीला घेऊन, या न्यूजला घेऊन आपल्याला तिथं प्रश्न विचारतील. तर बेसिक डिटेल्स काय जाणून घेऊया. कलम लक्षात ठेवा, कलम 124(2). कलम 124(2) नुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. ठीक आहे, आर्टिकल लक्षात ठेवा, पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, नियुक्ती कोणाकडून केली जाते? राष्ट्रपतींकडून केली जाते. राष्ट्रपतींकडून केली जाते, परंतु त्याच्या आधी काहीतरी प्रोसेस होत असते. कायदा मंत्री जे आपले लॉ मिनिस्टर आहेत, त्या लॉ मिनिस्टरकडं जे मावळते सरन्यायाधीश आहेत, म्हणजे ज्यांची टर्म, ज्यांचा पदावधी संपणार आहे, त्यांच्याकडून शिफारस जाते कायदा मंत्रींकडं. कायदा मंत्र्यांकडून प्रस्ताव जातो पंतप्रधानांकडं आणि त्यांच्याकडून राष्ट्रपतींकडे जातो आणि राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली जाते. राष्ट्रपतींकडूनच पदाची शपथ दिली जाते सरन्यायाधीशांना. ठीक आहे, त्यांचे अधिकार आणि कार्य काय असतात ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सरन्यायाधीश, हे मास्टर ऑफ द रोस्टर म्हणून ओळखले जातात. रोस्टर म्हणजे जे काही केसेस आहेत, जे काही खंडपीठ आहेत, घटनापीठ आहेत, ते सगळ्यांचे मास्टर म्हणून ओळखले जातात. ज्युडिशरीची हायर पोस्ट आहे. ठीक आहे, लिडरशिप त्यांच्याकडे असते, सल्लागाराची भूमिका असते, प्रशासकीय अधिकारी म्हणून पण काम करतात. न्यायपालिकेच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली काही आपत्कालीन भूमिका पण आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती दोन्ही पदं रिक्त असतील तर त्यावेळी हे कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडू शकतात. ठीक आहे, आणि मग सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय या सगळ्यांच्या नियुक्त्यांमध्ये स्वतः त्यांचा सल्ला तिथं घेणं गरजेचं असतं. ठीक आहे, या फॅक्ट लक्षात ठेवा. पॉलिटीमध्ये प्रिलिम्सला प्रश्न विचारतील आपल्याला. करंटमध्ये विचारायचा झाला तर करंटमध्ये विचारतील आपल्याला की हे कितवे सरन्यायाधीश आहेत. ठीक आहे, 52nd, 52वे सरन्यायाधीश आहेत, ती एक महत्वाची गोष्ट आहे. या झाल्या सगळ्या प्रिलिम्ससाठीच्या गोष्टी. आता मेन्ससाठीचा मुद्दा काय, तर ह्याची हेडलाईन जी आहे ती आपल्यासाठी मेन्ससाठी इम्पॉर्टंट आहे, डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्ससाठी. न्यायपालिका, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, ते कसं महत्वाचं आहे, लोकशाहीचा तो कसा पाया आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, मग इथं ते ऑलरेडी त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. कार्यपालिका, कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांना अधिकार आणि मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत कुणी, राज्यघटनेने. त्यामुळं त्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये, आपल्या आपल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, लिमिटेशन्समध्ये राहून काम करणं गरजेचं आहे. तर आणि तरच डेमोक्रेसी जी आहे, लोकशाही जी आहे, ती फ्लरिश होत जाणार आहे, अशीच चांगली सातत्याने चिरंतनपणे काम करत जाणार आहे. ठीक आहे, प्रश्न आपल्याला विचारला जातो, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य कसं महत्वाचं आहे, तो कसा पाया आहे लोकशाहीसाठीचा, मेन्सला विचारला जातील. ठीक आहे, आणि प्रिलिम्सला या गोष्टी, या फॅक्ट्स आपल्याला तिथं विचारल्या जातील. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पब्लिक अकाउंट्स कमिटी. बाकी न्यूज सोडून द्या, फक्त एवढाच मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. लोकलेखा समिती ज्याला म्हटलं जातं, संसदेच्या समित्या, त्यापैकी एक महत्वाची समिती जिला घेऊन आधी पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स जे 1919ला तिथं मांडले गेले होते, त्यावेळी 1921 मध्ये पहिल्यांदा या लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आलेली होती. पब्लिक अकाउंट्स कमिटी, PAC असं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, मग दरवर्षी या लोकलेखा समितीची स्थापना केली जात असते. या समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती लोकसभेच्या सभापतींकडून केली जात असते. ठीक आहे, याच्यामध्ये किती मेंबर्स असतात, प्रश्न कुठे विचारला जातो, प्रश्न इथं विचारला जातो. स्टेटमेंट इथलं वापरतील पहिल्यांदा. याची सुरुवात कधी झाली, ठीक आहे, याच्यामध्ये सदस्य किती असतात, 22 सदस्य असतात, 15 असतात लोकसभेमधून
7 असतात राज्यसभेमधून. ठीक आहे. काही समित्या अशा पण आहेत ज्याच्यामध्ये राज्यसभेला प्रतिनिधित्व नाही. ठीक आहे. तिथं कन्फ्यूज करण्यासाठी हे स्टेटमेंट वापरलं जातं. याच्यामध्ये या पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये लोकलेखा समितीमध्ये लोकसभेतले पण सदस्य आहेत आणि राज्यसभेतले पण आहेत. 15 आहेत लोकसभेतले, 7 आहेत राज्यसभेमधले. ठीक आहे. ती महत्वाची गोष्ट आहे. समित्यांना घेऊन कधीतरी मेन्सला देखील प्रश्न विचारतात. वारंवार नाही विचारला जात, कधीतरी विचारला जातो 3-4 वर्षातून एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल जस्टिस, एज्युकेशन आणि प्रिलिम्स या 3 ठिकाणी आपल्याला या न्यूज कामाला येणार आहेत. एक रिपोर्ट, एक असेसमेंट सर्व्हे रिलीज करण्यात आलेला आहे आजच्या द हिंदूमध्ये आणि लोकसत्तामध्ये. दोन्हीकडं त्या बाबतीतली न्यूज आलेली आहे. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, NEP 2020 त्याच्यानुसार परख नावाची जी राष्ट्रीय मूल्यांकन संस्था आहे त्यांच्या बाजूने एक सर्वेक्षण रिलीज करण्यात आलेला आहे. ठीक आहे. या परखचा फुल फॉर्म काय आहे तो इथं नमूद करण्यात आलेला आहे. तो इंग्लिश वर्ड आहे. ठीक आहे. परख असा घेतलेला. त्याचा फुल फॉर्म काय आहे? परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. हा आहे परखचा फुल फॉर्म. मग हा एक सर्वे आहे. ठीक आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आहे जो अगोदर या नावाने ओळखला जात होता परंतु सध्या तो परख नावाने ओळखला जातो. NEPच्या अंडर आहे. त्यांच्या बाजूने काय करण्यात आलेले तर 3री, 6वी आणि 9वी या 3 इयत्तांमधल्या या 3 स्टँडर्डमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांमधलं त्यांचं एक्झॅक्टली शिक्षण कशा पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे, त्यांची संपादन क्षमता कशी आहे ते तपासण्यात आलेलं आहे या सर्वेच्या अंडर. आणि यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राने देशामध्ये 8वं स्थान पटकावलेलं आहे. MPC साठी स्पेसिफिक ही फॅक्ट खूप जास्त महत्वाची आहे. आणखी एक मुद्दा 2021च्या तुलनेत ही वाढ 3% अधिक आहे. म्हणजे आपली कामगिरी, महाराष्ट्राची कामगिरी सुधारलेली आहे. या 3 भाषा, या 3 इयत्तांमध्ये भाषा, गणित आणि इतर जे काही विषय आहेत त्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी कशी आहे ते बेसिकली याच्यामध्ये मोजण्यात आलेलं आहे. आणखी काही फाइंडिंग याच्यातले इम्पॉर्टंट आहेत जसं की पंजाब, हिमाचल प्रदेश आणि केरळ हे 3 जे स्टेट्स आहेत ते टॉप 3 चे परफॉर्मिंग स्टेट्स आहेत ग्रेड 3 मध्ये म्हणजे 3रीच्या इयत्तेमध्ये. आणखी काही या ऑब्झर्वेशन्स या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. 67% विद्यार्थ्यांना माहीत होतं की एक्झॅक्टली 3रीतल्या की ते जे शिकत आहेत ते कशा पद्धतीने डेली त्यांच्या सगळ्या इंटरॅक्शन्समध्ये कसं वापरायचे आहे. 67% म्हणजे काय, याचा काय अर्थ होतो? 33% विद्यार्थ्यांना त्या गोष्टी जमत नाहीत. 60% कुड रीड शॉर्ट स्टोरीज अँड कॉम्प्रेहेंड देअर मिनिंग म्हणजे लघु काही कथा वाचू शकत होते 60% विद्यार्थी. 40% विद्यार्थ्यांचं काय, त्यातनं जमत नाही. ही एक दुसरी बाजू पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सोशल जस्टिसमध्ये एज्युकेशन नावाचा जिथं टॉपिक येतो, एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण एक्झॅक्टली कुठं कमी पडतोय, काय आपल्याकडे कमी पडतंय ते आपल्याला इथं माहित पाहिजे. ठीक आहे. आणखी एक इथं काही महत्वाचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत. गॅप्स एक्झॅक्टली काय आहेत, या तफावती काय आहेत शिक्षण व्यवस्थेतल्या त्या याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. महत्वाच्या या परख नावाच्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महत्वाचे विषय जसं की गणित, भाषा यासारख्या विषयांमध्ये तफावती विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेल्या आहेत. आणि त्यांनी आणखी सांगितलेलं आहे की 9वीच्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 45% विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्यूशन काय आहे ते समजतं, संविधान काय आहे ते समजतं. फक्त 45% विद्यार्थ्यांना, बाकीच्यांना माहित नाही. ठीक आहे. हे गॅप्स पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. यालाच घेऊन आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री. आपल्याकडं आदिवासी मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय जे आहे केंद्र सरकारचं, त्यांच्या बाजूने काही वर्षांपूर्वी एक EMRS नावाचा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे. त्यांचे बरेच इनिशिएटिव्ह आहेत आदिवासी विकास मंत्रालयाचे किंवा आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे, त्यापैकी हा एक महत्वाचा इनिशिएटिव्ह आहे EMRS. त्याचा फुल फॉर्म काय होतो? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स. ठीक आहे. म्हणजे काय एक्झॅक्टली तर ट्रायबल जी पॉप्युलेशन आहे, आदिवासी लोकसंख्या, विशेषतः PVT ज्यांना म्हणलं जातं, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स, या समुदायाशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना रेसिडेन्शियल स्कूल्स म्हणजे आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा हा प्रोग्राम आहे. मग त्याचा रिझल्ट काय एक्झॅक्टली दिसून आलेला आहे? बऱ्याच वर्षांपूर्वी ही सुरू करण्यात आलेली आहे स्कीम. ठीक आहे. 2018-19लाच सुरू करण्यात आली होती. त्याच्या अगोदर पण काही ठिकाणी अशा निवासी आश्रमशाळा होत्या, परंतु नाव त्याचं त्या पद्धतीने करण्यात आलेलं होतं. तर या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी, तर त्यातल्या या एकलव्य स्कूलमधले जवळपास 600 विद्यार्थ्यांनी IIT, JEE किंवा NEET सारख्या एक्झाम ज्या आहेत त्या क्रॅक केलेल्या आहेत. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ज्या उद्दिष्टाने हे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू करण्यात आलेले ते उद्दिष्ट साध्य होताना दिसतंय, त्यामुळे ही एक आपल्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. असे प्रोग्राम पण एज्युकेशन सेक्टरमधले माहीत असणं, त्याचा परफॉर्मन्स माहीत असणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.
पुढची न्यूज इंटरनॅशनल रिलेशन्स आणि सिक्युरिटी या दोन ठिकाणी याला आपण रिलेट करू शकतो. IR मध्ये कशा पद्धतीने, तर पहिली इथं एक ऑर्गनायझेशन जी मेन्शन करण्यात आलेली आहे नाटो नावाची, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. तर ती IR मध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नाटो नावाची ऑर्गनायझेशन, त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण IR मध्ये आपल्याला त्याला घेऊन प्रश्न विचारतात. ठीक आहे, कारण नाटोची भारताला देखील ऑफर आलेली होती की भारताने नाटोमध्ये जॉईन व्हावं. ठीक आहे, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक गट आपण म्हणू शकतो. बरेच देश आहेत त्याच्यामध्ये, परंतु अमेरिकेचं एक डॉमिनन्स, एक वर्चस्व तिथं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग याला घेऊन मागं प्रश्न विचारला होता UPSCने आता प्रिलिम्सला याच वर्षी विचारलेला आहे. नाटोचे कोणकोणते सदस्य आहेत लेटेस्ट, असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, लेटेस्ट जर बघितलं तर 2025 मध्ये स्वीडन नावाचा जो देश आहे तो 32वा सदस्य झालेला आहे. ठीक आहे, काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. नाटोची स्थापना कधी झाली? 1949 मध्ये. ठीक आहे, याला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणलं जातं किंवा वॉशिंग्टन ट्रिटी म्हणून देखील ओळखलं जातं. याचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुख्यालय कुठं आहे? ते आहे बेल्जियम, ब्रुसेल्स या ठिकाणी. ठीक आहे, ब्रुसेल्स, बेल्जियम या कंट्रीमध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. 32 सदस्य देश आहेत त्याच्यामध्ये. याच्यातलं आर्टिकल 5 यांचं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कलम 5 नाटो संघटनेचं स्वतःचं एक डॉक्युमेंटेशन आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल 5 आहे, त्यांचं चार्टर आहे स्वतःचं. तर त्याच्यामध्ये आर्टिकल 5 काय सांगतं, तर नाटोचे हे जे 32 सदस्य आहेत, या 32 सदस्यांपैकी कोणत्याही देशावरती इतर देशांनी कुणी हल्ला केला तर हे 32च्या 32 सगळे एकमेकांच्या मदतीला जातील. तर त्या आर्टिकल 5 त्यांच्या नाटोच्या ट्रिटीचं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, 32वा सदस्य कोण आहे? स्वीडन आहे. तो महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. मग नाटोचं भारताला सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, परंतु भारताने तो नाकारलेला आहे. तो पण IR मधला मग आपल्यासाठी महत्वाचा पाठ आहे. का भारताने नाकारलं? कारण भारताची पॉलिसी आहे की भारत कोणत्याही एका गटासोबत सामील होणार नाही, ना रशियाच्या नेतृत्वातला गट, ना अमेरिकेच्या नेतृत्वातला गट. ठीक आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो की आपली एक तटस्थ भूमिका आहे. नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणलं जातं त्याला. ठीक आहे, तर ती एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अलिप्तवादी भूमिका किंवा अलिप्तवादी चळवळ त्याला म्हणलं जातं. आता नाटो यांची जी सध्या मीटिंग झाली होती या देशांची, त्यांनी त्यांची मिलिटरी स्पेंडिंग वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी संरक्षणावरती जो काही खर्च करत आहेत हे देश, तो वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या बाबतीत मग आणखी एक महत्वाची ऑर्गनायझेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ती आहे सिप्री, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. यांच्या बाजूने काय केलं जातं? ही ऑर्गनायझेशन आहे, ही प्रत्येक देशाचा मिलिटरी स्पेंडिंग किती आहे, लष्करावरती किती खर्च केला जातो, तो यांच्याकडून मोजला जातो. भारताचा पण माग मुद्दा आपण कव्हर केलेला होता. भारताचा पण खर्च जो आहे तो वाढत चाललेला आहे. ठीक आहे, तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा या न्यूज मधल्या. त्याच्यानंतर GS पेपर 3 कडे आपल्याला वळायचं आहे. त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित महत्वाचं एडिटोरियल आलेलं आहे आजच्या द हिंदूमध्ये. ठीक आहे, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, आपला संशोधन आणि विकास नावाचा जो सेक्टर आहे त्याच्याशी संबंधित बजेटरी अलाउन्स वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे काय? अर्थसंकल्पीय जी तरतूद आहे ती वाढवण्यात आलेली आहे. 1,00,000 कोटी एवढी सध्या रिसर्च डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनच्या स्कीमवरती खर्च करण्याचं युनियन कॅबिनेटने ठरवलेलं आहे. आता इथं हेडिंग काय देण्यात आलेलं आहे? बजेटरी अलाउन्सेस अलोन विल नॉट सॉल्व्ह इंडियाज R&D प्रॉब्लेम. म्हणजे काय? पहिली महत्वाची गोष्ट की आपल्या भारतातल्या R&D सेक्टरला घेऊन काही प्रॉब्लेम्स आहेत, काही इश्यूज आहेत. प्रॉब्लेम्स काय आहेत? आपलं 100% इंडियनायझेशन नाहीये. म्हणजे काय? भारतीयकरण नाही 100% आपलं. काही ना काही कॉम्पोनंट आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. जसं की सुरुवातीलाच पहिलीच न्यूज आपण बघितली क्रिटिकल मिनरल्सची. आपली डिपेंडन्सी आहे बाकीच्या देशांवरती. तर त्या बाबतीमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये आपण कमी पडतोय. रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या फील्डकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्याच्यावरती, त्या इन्स्टिट्यूटवरती खर्च करण्याचं प्रमाण आपलं कमी आहे. या सगळ्या गोष्टींवरती, या सगळ्या समस्यांवरती लक्ष द्यावं लागणार आहे. फक्त पैशांची तरतूद करून होणार नाही गोष्टी, तर बाकी या बाबतींमध्ये पण आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर तो मुद्दा मेन्सच्या अँगलने, हा काही बेसिक गोष्टी तुम्हाला फॅक्टर्स सांगितले. प्रिलिम्सच्या अँगलने ही संस्था महत्वाची आहे, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, ANRF असं त्याला म्हणलं जातं. हा जो काही 1,00,000 कोटी रुपयांचा निधी सँक्शन करण्यात आलेला आहे, तरतूद करण्यात आलेली, तो सगळा यांच्या कस्टडीमध्ये राहणार आहे. ही काय आहे? ही एक ऑर्गनायझेशन आहे, आपल्या सायन्स मिनिस्ट्रीच्या अंडर ती काम करते. ठीक आहे, यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे की रिसर्चला घेऊन काय गोष्टी आपल्याकडे चांगला करता येतील, सकारात्मक करता येतील, त्याच्यावरती लक्ष देणे. ठीक आहे, तर ANRF नावाची ही एक ऑर्गनायझेशन देखील लक्षात ठेवा. आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटला घेऊन जे प्रॉब्लेम्स आहेत ते देखील लक्षात ठेवा. प्रिलिम्स स्पेसिफिक एक न्यूज आलेली आहे आजच्या लोकसत्तामध्ये.
ब्रिक्सला घेऊन जे काही गोष्टी झाल्या त्या आपण डिस्कस करणार आहोत. सोमवार मंगळवारचे दोन्ही सेशन्स टाकणार आहे युट्यूब चॅनलला. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर ज्या 5 देशांच्या भेटीवरती आहेत तिथं त्यांना वेगवेगळ्या देशांकडून तिथले सर्वोच्च पुरस्कार दिले जात आहेत. तर तसाच ब्राझीलच्या बाजूने एक तिथला सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. प्रिलिम स्पेसिफिक एमपीसी सारख्या आयोगाला इंटरेस्ट असतो अशा गोष्टीमध्ये त्यांना प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसचा ग्रँड कॉलर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 26वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. इथं पण मल्टी लायनर्स क्वेश्चन जर विचारला मल्टी स्टेटमेंट तर तिथं हे पण स्टेटमेंट देतील आणि इथं 25 करतील किंवा 27 करतील, आकडा चेंज करतील. ठीक आहे. एमपीसीची ती एक स्टाईल राहिलेली आहे, तो एक पॅटर्न त्यांचा राहिलेला आहे. मॅपिंगच्या अनुषंगाने एक न्यूज चर्चेत आहे. जर्मनीचं असं म्हणणं आलेलं आहे की चीनने त्यांचं प्लेन टार्गेट केलेलं आहे लेझरने लाल समुद्राच्या भागामध्ये. ठीक आहे. रेड सी. मग रेड सी आपल्याला लगेच माहित पाहिजे. रेड सी आणि त्याला लागून असलेले देश. ठीक आहे. इजिप्त माहित पाहिजे, सौदी आहे, इकडं सुदान आहे, इरिट्रिया आहे, येमेन आहे, यासारख्या देशांची सीमा इथं रेड सीला लागून आहे. रेड सी कनेक्ट करतो, रेड सी आणि मेडिटेरियन सी यांना कनेक्ट करतं सुएज कॅनल. ठीक आहे. तर ती एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. ऑलरेडी इथं इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या अनुषंगाने हा भाग चर्चेतच आहे. इराण अमेरिका यांच्या संघर्षामुळे, इराण इस्रायल यांच्या संघर्षामुळे हा भाग चर्चेतच आहे. तर लाल समुद्र असेल, पर्शियन गल्फ असेल, हे सगळ्या मॅपिंगच्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत प्रिलिम्सच्या ते व्यवस्थित कव्हर करून घ्या. ठीक आहे. कन्सेप्ट एक महत्वाची आजच्या लोकसत्तामध्ये फ्रंट पेजलाच आलेली आहे. ठीक आहे. डार्क टुरिझम नावाची. इथं इमेज बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मागं काही दिवसांपूर्वी जे काही प्लेन क्रॅश झालं गुजरातमध्ये त्या बाबतीमध्ये तिथली ही इमेज टाकण्यात आलेली आहे आणि तिथं मग लोकांची बघ्यांची गर्दी झालेली ती पण दाखवण्यात आलेली आहे. अशी ठिकाणं ज्या ठिकाणी काही ना काही दुर्घटना घडलेल्या आहेत अशा ठिकाणी लोकांना फारच जास्त उत्साह येतो की त्या ठिकाणी जायचंय, बघायचंय, प्लेन पडलं होतं, कुठं पडलं होतं, जाऊन सेल्फी काढायचंय. शोकांतिका आहे ती, बट मग त्याला एक कन्सेप्ट जी वापरली जाते ती कन्सेप्ट फक्त आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की त्याला डार्क टुरिझम असं म्हटलं जातं. अशा काही दुर्घटना जिथं घडतात तिथं लोक भेटी द्यायला जातात, टुरिझम विशेषतः भेटी द्यायला जातात, तर त्याला डार्क टुरिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे. कन्सेप्ट फक्त तिथली लक्षात ठेवा. या सेशनमध्ये इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.